आणि महत्त्वाची बातमी, प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांकडून 8 तास चौकशी करण्यात आली आहे। समता पतसंस्थेमध्ये प्रतिभा चाकणकर यांच्यासह कुटुंबियांच्या नावे 4 खाती आहेत। या खात्यामधून 2,40,00,000 रुपयांचा व्यवहार झालाय। समता पतसंस्थेमध्ये अनेक खात्यांना अशोक खरात नॉमिनी आहे। दरम्यान समता पतसंस्थेत माझ्या नावे बनावट खाती असल्याचं प्रतिभा चाकणकर यांनी म्हटलेलं आहे। बँकेत आमच्या सह्या नाहीत, एकही रुपयाची उलाढाल केली नाही असं प्रतिभा चाकणकर यांनी म्हटलंय। नाशिक भोंदू खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकर यांची आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकरची शिर्डी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। समता पतसंस्थेतील संशयास्पद कोट्यावधींच्या व्यवहाराप्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती। दरम्यान हे नेमकं प्रकरण काय आहे पाहूयात। पोलिसांना समता पतसंस्थेत खरातशी संबंधित 132 संशयास्पद खाती आढळली आहेत, ज्यामध्ये खरात हा नॉमिनी आहे, तर 4 खाती प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे आहेत। माहितीनुसार प्रतिभा चाकणकरांच्या नावे 2 खाती आणि त्यांच्या मुलांच्या नावे 2 खाती आहेत। 4ही खात्यांवरून एकूण 2,40,00,000 मोठे व्यवहार झाले। पैशांचा स्रोत काय, खरातच्या सावकारी व्यवसायाशी संबंधित आहे का, याचा तपास आता होणार आहे। तर भोंदू खरात विषयी शिर्डीत बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीचेही गुन्हे दाखल आहेत। असंख्य खुलासे होतील आणि स्पेशली आज प्रतिभा चाकणकर या देखील त्यांच्याकडे शिर्डी पोलीस स्टेशनला चौकशीला गेल्या आहेत। तर त्यांची जी माहिती होती की अफाट त्यांचे SMS म्हणजे हे सगळे व्यवहाराचे मेसेजेस होते, जे त्यांना कदाचित समताकडनं प्रतिभा चाकणकरांना येत होते आणि चाकणकर यांना पाठवत होते। तसे सगळे जे मेसेजेस आहेत त्याच्यातल्या काही इम्पॉर्टंट डिटेल्स मी शिर्डी पोलीस स्टेशनला माझ्याकडनं संकलित करून मी त्यांच्याकडे पाठवत होते। खाता आहे ते बनावट आहे, आपल्या तिथे सह्या नाही आहेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती कसं माहिती झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय, अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। तुमच्या कागदपत्र पाहिली ती तुमचीच होती का बनावट होती? ती कागदपत्र बनावट आहेत, आपली सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात पोलीस। तुमचं देखील फसवणूक झाली आहे, या संदर्भात अगोदर असा गुन्हा एक दाखल झालाय जासू त्यांच्याकडून, तुम्ही देखील दाखल करणार आहात का गुन्हा या संदर्भात? ते आम्ही नंतर